नाशिकच्या सटाणा तालुक्यामधल्या कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतायत। वारंवार पडणारे बाजारभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून कालपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळावा, अवकाळी आणि गारपिटीची नुकसान भरपाई मिळावी, याशिवाय सटाणा तालुक्यातल्या कांदा पीक कापणी प्रयोगाची नव्यानं चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। त्या शेतकऱ्यांशी सटाणा बाजार समितीतून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेसूरकर यांनी। आजचं जे आमरण उपोषण आहे ते बागलाण तालुक्यात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी झाली, परंतु शासनाने अजूनही त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले नाही। त्याच्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे पीक विमा जो असतो तो पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असतो आणि बागलाण तालुक्यात 18 कापणी प्रयोग झाले, त्याच्यात कुठेही अधिकाऱ्यांचा समावेश नाही। ते सगळे 18 कापणी प्रयोग जे आहेत ते सगळे पीक विमा प्रतिनिधीनेच निपटून घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आम्ही सगळं त्या बद्दलचं डॉक्युमेंट जेवढं आहे ते सगळं कृषी विभागाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर ती जी आमची कांद्याविषयी नाफेडच्या संदर्भातली मागणी, नाफेडने जर माल घ्यायचाच असेल तर 3000 रुपये क्विंटल या दराने माल घ्यावा, अन्यथा त्यांनी घेऊ नये आणि घेतलेला माल जो आहे तो त्यांनी निर्यात करावा अर्थात किंवा डम्पिंग करावा, तो त्यांनी पुन्हा बाजारात आणू नये। त्यांनी 2020 सालीची निर्यात बंदी घातली, बांगलादेशला कांदा गेला नाही। आता ते स्वतः कांदा पिकवायला लागले। त्यांनी आपल्यावरती इतकी ड्युटी लावली की आपला कांदाच आता निर्यात होऊ शकत नाही बांगलादेशला, अशी परिस्थिती आहे। आखातातले सगळे देश आता अफगाणिस्तानमधून घ्यायला लागले, चीनमधून घ्यायला लागले। तर सरकारचा हा जो हस्तक्षेप आहे हा बंद झाला पाहिजे। आता जे त्यांची खरेदीची तयारी चालू आहे 1235 कधी 1580, हे कशासाठी? हे उद्या जर ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये बाजार वाढले, कांदा 30 रुपयाच्या पुढे गेला, 40च्या पुढे गेला, तर हाच त्यांनी 30 रुपयाने घेतलेला कांदा 15 रुपयामध्ये बाजारात टाकतील, त्यांच्या बाबतचं काही जात नाही। तहसीलदार आणि कृषी अधिकारी आले होते। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जी कारवाई करणार आहे की तुम्ही लेखी स्वरूपात द्या, की इतके दिवस लागतील किंवा आम्ही काही करू शकत नाही आणि तुमची सही द्या। तर ते म्हणले आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जातो आणि वरिष्ठांना कळवतो। आतापर्यंत आपला अनुभव आहे सरकारी कामकाजात वरिष्ठांना कळवलेल्या बातम्या ऐकलेल्या आहे, कचऱ्याच्या पेटीने बी ऐकलेल्या आहे, त्याच्यामुळे आमचा यांच्यावर भरोसा नाही। आणि गारपिटीची नुकसान भरपाई द्यायला काही नाही लागत। तुमच्याकडे जर समजा शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करायसाठी सगळे डॉक्युमेंट आहे, नाशिक जिल्ह्यातल्या 65,000 शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जप्ती झाल्या, त्यावेळेला यांच्याकडे डॉक्युमेंट होते आणि आता यांना नवीन कागदपत्र करायची काय गरज आहे? जिथं जिथं गारपीट झाली तिथं नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी। दुसरं म्हणजे यांनी पीक कापणी प्रयोगानंतर जे ट्रिगर दाखवले ते चुकीचे आहे। एका ठिकाणी बसून आपण जसं लिहितो ना तसे फक्त खालीवर आकडे केलेले, त्या संबंधित सगळ्या सरकारी अधिकारी, विमा कंपन्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारी हस्तक्षेप कमी होऊन कांद्याच्या बाजारात मोकळीक आली पाहिजे। याच्यासाठी खरं हे उपोषण आहे। जोपर्यंत सरकार याच्यात हस्तक्षेप करतो तोपर्यंत